सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यामध्ये चालू असलेल्या सोसायटीची जी सध्या ठराव घेण्याची प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की लोकशाहीचं अवमूल्यन झालेलं आहे। संपूर्ण जावली तालुक्याची लोकांची अशी स्थिती निर्माण झालेली आहे। ही चाललेली अनावश्यक धावपळ जावली तालुक्याच्या संस्कृतीला निश्चितच शोभणारी नाही। विशेषतः बसवे गटामध्ये जी परिस्थिती चाललेली ती अत्यंत चिंताजनक आहे। भोगोली आंबेगर करत या सोसायटीमधनं याची सुरुवात झाली। या सोसायटीचा ठराव करण्याच्या वेळेला येथील सचिवच काही लोकांनी गायब केला। जावली तालुक्यामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडली की हा सचिवच गायब झाला। ही त्या महाशयाने म्हणजे ज्याला जे हे पुढे करत होता की ज्यांना त्या डीसीसी बँकेमध्ये उभं राहण्याचे त्यांनी नियोजन केलं, त्यांनी त्यांच्या स्वभावाची चुनक दाखवली। त्याच्यानंतर इंदवलीमध्ये असाच राडा केला। त्याच्यानंतर आलेवाडी म्हणून गाव आहे तिथं सुद्धा असाच प्रकार केला। तिथल्या लोकांना तुमच्या नोकऱ्या घालवतो, तिथे जे अंगणवाडी सेविका आहे तिला नोकरीनं कमी करण्याची धमकी दिली। हे असे प्रकार यांनी चालू केले। काही संचालकांना कोंडून ठेवण्यात आलं। आखाडेमधला हा प्रकार तर हा सर्वोच्च प्रकार होता। आखाडेसारख्या 9 संचालकांचा असलेल्या गावामध्ये कमीत कमी 400 ते 500 लोक बाहेरून आणून दहशत करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार झाला। नंतर स्वतःच्या हातेगर गावामध्ये असा प्रकार झाला की ह्यांना संचालकाचा ठराव घ्यायचा होता। त्याच्यासाठी यांनी पूर्णपणे गावामध्ये त्याच दिवशी मुद्दाम कार्यक्रम ठेवणं, सभेचं जागा बदलणं असे प्रकार केले। वातावरण एवढं तंग केलं की त्याच्यासाठी जसा सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीच्या वेळेला राडा झाला त्या पद्धतीने इथं राडा घडवून आणण्याकरता 300 पोलिसांची कुमक इथं आणली। बाकी तिथं जे असणारे 9 संचालक होते त्यातला एका संचालकाला 3 अपत्यामध्ये फॉर्म त्यांचा संचालकांचं पद हे बाद केलं। सदरच्या संचालक पद ज्यावेळेला बाद केलं त्यावेळेला असं निदर्शनास आलं की 2 तारखेमध्येच ते पद बाद केलं। वास्तविक AR ऑफिसनं सुद्धा 2 तारखेमध्ये निकाल अत्यंत जलद दिला। हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली दिलेला निर्णय तो प्रकार झाला। त्याच्यानंतर सुद्धा असं लक्षात आलं तिथल्या संचालकांनी असा निर्णय घेतला की आम्हाला बाबा ह्या व्यक्तीला काही मतदान करायचं नाहीये। हे संचालक मंडळ सगळे निघून गेले। ह्यांच्याबरोबर राहिले 3 संचालक मंडळ। धमकी देणं हे करणे असे प्रकार चालू असल्यामुळे त्यातनं एक संचालक पुन्हा नाराज झाला। मतदानाच्या आदल्याच दिवशी देवदर्शनालाच निघून गेला की मला हे राजकारणच नकोय, हे अति होते। ह्या व्यक्तीकडे राहिले 2च संचालक। 2 संचालक राहिल्यानंतर लक्षात आलं की आपली आता पुरती बेअब्रू झालेली आहे। मग ह्यांनी काय प्रकार केला हे संपूर्ण लक्षात आल्यानंतर त्यांनी जे प्रयत्न करत होते ते हुंगावमध्ये सन्माननीय जे आमदार साहेब होते यांच्या घरी ही व्यक्ती गेली। म्हणजे राजकारणातली स्वभावाचा नवीनच पायंडा यांनी पाडला विरोधकांच्या दारात जाऊन। पण गेले कसे गेले, स्वतःच्या आजारी असणाऱ्या अर्धांगिनीला त्या माऊलीला घेऊन त्यांच्या दारात गेले। तिथनं त्या साहेबांना फोन लावला। साहेबांना फोन लावून साहेबांना सांगतात काय की मी तुमच्या दारात आलेलो आहे, मला संचालक मला निवडून यायचंय, मला माझ्या नावाचा ठराव झाला पाहिजे, ते तुम्ही द्या आणि तुम्ही नाही देत नाही तर मी माझ्या पत्नीला इथं पेटवून देतो। ही सोशल मीडियावर आज कित्येक ठिकाणी ती क्लिप फिरत आहे। हा व्यक्ती हा म्हणतोय की मी माझ्या अर्धांगीला इथं पेटवून देतो। ही राजकारणाची कसली पद्धत? स्वतःच्या अर्धांगीला पेटवून देण्यापर्यंत ह्या माशाची मदत येतात। माझी तर त्या संदर्भामध्ये मागणी आहे की महिला आयोगाने, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी। एखादा राजकारणी स्वतःच्या पत्नीला पेटवून द्यायची भाषा करतोय, ते झाल्यानंतर हा ठराव त्याच्या बाजूने होत नाहीये असं वाटल्यानंतर ह्या भाषांनी बरेचसे प्रयत्न केले, हाताला काय लागत नाही असे बघितल्यानंतर त्या ज्या संचालक त्यांच्याकडून निघून गेले त्यांना हे भाषे बोलता बोलता म्हणले की मी त्यांना 2 लाख रुपये दिलेत तरी सुद्धा ते माझ्या बरोबर राहिले नाहीयेत। वास्तविक हे 2 लाख रुपये म्हणजे मतदाराला दिलेले हे आमिष आहे। या संदर्भामध्ये आम्ही लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे यांच्यावर तक्रार दाखल करणारच आहे। पण सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे की ह्यांनी राजकारणाचा स्तर कुठपर्यंत आणला। एखाद्या सोसायटीचा ठराव करण्यासाठी त्या संचालकांना 2-2 लाख रुपये दिले त्या लोकांनी। म्हणजे नक्की ह्या डीसीसी बँकेमध्ये आहे तरी काय? ह्याचा खरं तर जनतेनं विचार केला पाहिजे। आज सगळ्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली, ते सगळं तहकूब झालं। तहकूब झाल्यानंतर त्रागाच्या पोटी
हे काय म्हणले की मी आता ज्या गावामध्ये माझा जन्म झालाय, ज्या गावाची माझी कर्मभूमी आहे, ज्या गावामध्ये मी 30 वर्ष राजकारण केले, त्या गावातल्या लोकांना त्यांनी शिव्या दिल्या. शिव्या देऊन सांगितले तुमच्यातली लोक नालायक आहेत, गद्दार लोक आहेत, का तर त्यांना मतदान केलं नाही म्हणून. इथून पुढे मी कसल्याही कामाचं विकास काम तुमच्या गावामध्ये करणार नाही. म्हणजे हातेघरमध्ये असेल, पानसमध्ये असेल, बिवरमध्ये असेल, आखेगणीमध्ये असेल, ह्या गावांमध्ये मी कसल्याही पद्धतीचं काम करणार नाही असं जाहीर पद्धतीनं सांगितलं. DCC बँकेचा ठराव ही सहकार क्षेत्रातली बाब. तिथं विकास कामाच्या संदर्भामध्ये हे बोलतात आम्ही ठराव देणार नाही, इथून पुढे ठराव देणार नाही. पण ह्यांची विकासाची व्याख्या ही पूर्णपणे खोटी आहे. आज सुद्धा आंबेघर ते हातेघर रस्ता जर आपण बघितला तर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. कित्येक दिवस हे खड्डे जसेच्या तसे आहेत. नुसत्या वर्गण्या करायच्या, मी हा रस्ता करला, मी तो रस्ता केला, इथं कोट्यवधी रुपये आले, तिथं कोट्यवधी रुपये आले. एक सांगतो तुम्हाला, ह्याच व्यक्तीनं होमगाव जरेवाडी बावधन हा जो रस्ता आहे तो घाट रस्ता पूर्णत्वाच्या जाण्याची वेळ आली त्यावेळेला ह्यांना असं झालं की ह्याचं श्रेय दुसऱ्याला जात आहे, म्हणून ह्यांनी काय प्रकार केला की घाट रस्त्यापेक्षा तिथून बोगदा काढू की जेणेकरून वाईला जलद पोचू. 6 महिने झाले, एक सर्वे सोडला तर याच्यावर कसल्याही पद्धतीचं पुढं 1 इंच सरकलेलं प्रकरण नाही. म्हणजे लोकांची दिशाभूल करायची, होणारं काम होऊन द्यायचं नाही. ही प्रवृत्ती कशी की जे काय होणार आहे ते अजिबात होऊनच द्यायचं नाही. अशा ठिकाणी हे करत असताना हुंगाव रस्त्याचं आज करर प्रति पंढरपूर म्हणून मिरवलं जातं. यांनी कररला आढावा मिटिंग घ्यायच्या, मी हे केलं, मी ते केलं सांगायचं. जाताना जर आपण कररच्या शेजारचा पूल बघितला, 1-2 महिन्यामध्ये पुलाला चिरे पडलेत. तिथलं भरावाचं काम आहे, तिथं मोठी मोठी झाडांची लाकडं टाकलेली. हे नवीन तंत्रज्ञ यांनी विकसित केलंय का काय? कारण हेच सगळे इथले ठेकेदार नेमणं, हे करणं, त्याच्यावर दबाव करणं हीच लोक केली. त्या रस्त्यावर आज खड्डेच आहेत नुसते, रस्ता दिसत नाही. 1-1 फुटाचे रस्ते. आज 50,000 लोक पंढरपूरला जात असताना सगळं भाग त्या खड्ड्यातनं गेलं. ह्यांच्या विकासाच्या व्याख्या ह्या आहेत. 30 वर्ष झालं कसल्याही पद्धतीचं धरणाचं पाणी लोकांच्या शेतामध्ये आलेलं नाही. नक्की लोकांची दिशाभूल किती करतात? प्रचंडपणे दिशाभूल करतात. आणि ही दिशाभूल करत असताना लोकांना जे अपेक्षित आहे, निधी देणार नाही, काही नाही, त्या असल्या वार्ता करतात. स्वतःचं जे कावडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी असा प्रकार केला की ते गाव राज्यस्तरावर येण्याकरता जी ह्या भागातली 42 गावं आहेत, ह्या 42 गावातला जो विकास कामांचा निधी आहे तो संपूर्ण स्वतःच्या गावामध्ये वळवला आणि ह्या 42 गावांना पूर्णपणे वंचित ठेवलं. आज 18 कामं तिथे चाललेली आहेत आणि बाकी गावामध्ये विकासाच्या योजना गेलेल्या सुद्धा नाहीत. स्वतःचं गाव डेव्हलप करणं म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं काढणं आणि स्वतःच्या ताटात आणणं, हा ह्यांचा विकास. म्हणजे जे चाललंय ते स्वयंकेंद्रित चाललंय, केंद्रित चाललंय. आज हेच व्यक्ती DCC बँकेमध्ये मागील 5 वर्षामध्ये संचालक म्हणून कार्यरत होती. या संचालकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी किती मुलांना कामाला लावलं हे यांनी सांगावं. हीच व्यक्ती जावली बँकेची मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. स्वतःला जावली बँकेची सर्वेसर्वा समजते. गेल्या वर्षी जी जावली बँकेमध्ये भरती झाली, खरं तर ती भरती बेकायदेशीर आहेच, त्याच्याबद्दल दुमतच नाहीये. पण ह्या भरतीमध्ये जी लोक घेतली ती लोक खरंच गोरगरिबांची आहेत का हो? आज मी तुम्हाला सांगतो ही लोक गोरगरिबांची नाहीयेत. ह्या प्रत्येक लोकांकडून काही ना काहीतरी रकमा घेऊनच त्यांनी लावलेली आहे. ही म्हणजे बँक असेल, दुसरी DCC बँक असेल, जावली बँक असेल, ही स्वतःच्या बगल बच्चांना सांभाळण्याकरताच हे चाललेलं आहे. ह्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की मी एखाद्या गोरगरिबाला, जो पात्र विद्यार्थी आहे, पात्र कर्मचारी आहे, त्याला मी त्या बँकेमध्ये भरती केलेला आहे. ह्यांनी छाती समाजाला ज्या देवाला मानतात ना त्या देवाला स्मरून त्यांनी सांगावं. अशी प्रवृत्ती, ही प्रवृत्ती मागच आम्ही त्यांना सांगितले की ह्या प्रवृत्तीनं आता थांबावं. त्यांनी राजकारणातनं कायमस्वरूपी संन्यास घ्यावा. त्यांना आता शांततेची गरज आहे आणि ह्यांच्यामुळं जे जावली तालुक्यातलं वातावरण भंग झालंय ना, जावली तालुक्याला सुद्धा शांततेची गरज आहे. विजन एकदा त्यांनी त्या एकेच्या हितला जाऊन धबधबा बघावा. ज्या व्यक्तीची आज मुख्य निवड शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नेमणूक झालेली, त्यांनी स्वतःच्या निधीतनं पैसे खर्च करून त्यांनी आज तिथे एक धबधबा बनवलेला आहे. ते स्वतःचं विजन असतं. अशी अनेक लोक आज हे करतात, स्वतःच्या गावचा विकास करतात, धडपडतात, पण ह्या लोकांना कधी स्वतःच्या गावचा विकास करता आला नाही. हे सगळं टेम्पररी आमिष दाखवून लोकांना भुलवणं एवढंच काम चाललेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्याकडे सांगतो, ह्या व्यक्तीनं स्वतःच्या शांततेसाठी राजकीय संन्यास घ्यावा.
गेले काही दिवसापूर्वी जे जावलीमध्ये राजकारण चाललंय त्या जावलीच्या राजकारणामध्ये भाजपचा जनाधार गेलेला आहे आणि हा जनाधार बेडा गटात कुसुंबी गणानं आणि मशिवे गणात पंचायत समिती गणामध्ये त्यांचा जो पराभव झाला याच्यावरून लक्षात आले की भाजपचा जनाधार जावलीतला गेलेला आहे आणि जनाधार गेल्यामुळं ही जी मंडळी खवळलेली चिडलेली आणि त्यांच्यामुळं हा जो बँकेच्या ठरावाचा सोसायटीच्या ठरावाचा जो प्रकार चालू आहे ते निव्वळ त्याच्यामुळं चाललेला आहे. त्यांचा पूर्ण विश्वास गेलेला असून त्यांनी जो ठरावाचा प्रकार चालू केलेला आहे हा लोकशाहीला खरोखर कधीही असा प्रकार नव्हता, तो हा चालू आहे आणि ह्याची नोंद जावळीच्या जनतेने घेतलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव हा जावळीची जनता निश्चितपणानं करणार आहे. तर त्यांनी आता संदीप दादांनी सांगितल्याप्रमाणे थांबण्याची गरज आहे, नाहीतर लोक त्यांना थांबवणार. मुळात ह्यांची कर्मभूमी जन्मभूमी ह्यांच्या बाईकमध्ये आलेले की मी ते संचालित केलेले, ह्यांच्या कामकाजावर नाराज होऊन ही लोक देवदर्शनाला गेलेली आहेत. कुणीही ह्यांना नेलेलं नाही. त्यांची शंका जी होती की शशिकांत शिंदेच्या घरातील लोक आहेत, ज्यावेळेला साहिल तिथे आलाय, साहिल आल्यानंतर त्यांना घर उघडून वसंतराव मनकुंडला आत येऊन स्वतः पाहणी करा म्हणून सांगितलं. ते त्यांची मंडळी आणि मुलगा शशिकांत शिंदेच्या घरात आले. घरात आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर वस्तू तिथे कुणीही नव्हती. त्यांच्या निदर्शनानं आलं, पण त्यांना नंतर त्याला फाटा फोडून की यांना मागच्या काळात तुम्ही काढून नेले असं म्हणून ते विषय तिथे संपला.